माझे नाव गुलाबराव डुकरे, राहणार रायपूर इथलचे असून माझा मुलगा योगेश गुलाबराव डुकरे हा डेंग्यूचा रोगी आपलं हे झाल्या असल्यामुळे इथं दवाखान्यात भरती केलेला आहे। तरी दूषित पाणी असल्यामुळं जसं रोगराई जास्त असल्यामुळं गावात सफाई नाही, काहीच नाही। ते त्याच्यामुळं जास्त 300 ते 350पर्यंत पेशंट आतापर्यंत रायपूरमध्ये आमचे सिटी हॉस्पिटलमध्ये भरती आहे। गावामध्ये आता काही उपाययोजना राबवण्यात येत आहे का? काहीच नाही। माझं नाव जगन्नाथ लकडे आहे आणि मी इथं 2-4 दिवसापासून भरती आहे। माझ्या मुलाला डेंग्यूची ताप आलते। कुठले राहणार? रायपूरच्या राहणार आम्ही आणि इथं बरेचसे मी आता 10-12 जण इथं पेशंट भरतीचे डेंग्यूचे आणि काही रूममध्ये पण आहे इथं 2-4 आणखी। गावात किती पेशंट असतील? गावामध्ये याच्या अगोदर तर मी याच्या अगोदर असं कळलं की इथून आणखी 100-150 पेशंट येऊन सरी गेले म्हणून डेंग्यूचे। नमस्कार, मी जिल्हा व्यवस्थापनाधिकारी बुलढाणा। आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या जो डेंग्यूचा विषय चालला आहे बुलढाणा जिल्ह्यातला, त्या संबंधित मला आज बोलायचं आहे की आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये कन्फर्म पेशंट 38 पेशंट डेंग्यूचे निघालेले आहेत आणि सस्पेक्टेड आपल्या जवळपास 92 पेशंट निघालेले आहेत। म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते उपचार पण घेत आहेत आणि बऱ्यापैकी त्याच्यामुळे ते क्युअर पण होत आहेत। काही सरकारीमध्ये पण ॲडमिट होत आहेत आणि तिथे पण ते क्युअर होत आहेत। आता याच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असणं फार आवश्यक आहे। नागरिकांनी त्याचा महत्त्वाचा स्वतःचा रोल पण याच्यामध्ये निभवायला पाहिजे, कारण प्रत्येकाने जर स्वतःच्या घरातले पाणीसाठे आठवड्यातून एकदा तरी बघितले तरी या रोगापासून आपण स्वतःला परिवाराला वाचवू शकतो। म्हणजे आठवड्यातून तुम्ही घरातील जे पाणीसाठे ते बघा, फ्रीजच्या मागचं जे आपण डिफ्रॉस्ट केल्यानंतर जे भांडं त्याच्यामध्ये पाणी साचतं ते एक बघा, तुमचे जे कूलर आहेत ते सुद्धा एकदा बघा, त्याच्यामध्ये सुद्धा डासळे झाले असतील तर ते सुद्धा एकदा कोरडे करा आणि घासून पुसून सगळे पाण्याची भांडी उन्हात वाळवा आणि नंतरच त्याच्यामध्ये पाणी भरा। असं जर प्रत्येक नागरिकांनी केलं तर डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होणारच नाही। हे रुग्ण आढळत आहेत डेंग्यूचे, त्या संदर्भात आपली उपाययोजना नेमकी काय करायला पाहिजे, आपण काय करतात सध्या? याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे चेन ब्रेक करणे, म्हणजे सेकंडरी केसेस निघू नये हा आमचा उद्देश आहे। एक जो पेशंट निघाला आहे तो तर ट्रीटमेंट घेतोच आहे, पण बाकीचे पेशंट निघू नये म्हणून आम्ही त्या भागातले म्हणजे पेशंटच्या घराच्या आजूबाजूची 100 घरं आम्ही कटाक्षाने बघतो आहे की त्याच्यामध्ये जर डासळी झाली असेल तर ते आम्ही खाली करायचं काम करतो। ते जर पाणीसाठे खाली होत नसतील तर त्याच्यामध्ये आम्ही टेमिफॉससारखं जे केमिकल आहे आमच्याकडं इन्सेक्टिसाईड आहे ते त्याच्यामध्ये आम्ही टाकतो। किती लोकांना नोटिसा बजावल्या तुम्ही ग्रामपंचायत आणि नगरपालिकेला? तशा नोटिसा वगैरे तर बजावलेल्या नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे। CO सरांचं एक पत्र आहे मागच्या वर्षीचं, ते पण आम्ही दिलेले। कलेक्टर सरांची पण पत्र आहेत, ते नगरपालिकेला आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत की या उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।